प्रत्येक वेळी दोन्ही मुलांचा सत्कार प्रत्येक ठिकाणी होतो, पण आजच्या या कार्यक्रमामध्ये खास करून आमच्या गावदेव प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतोय की आज दोन्ही मुलांच्या वादकांसोबत आज त्यांच्या मंडळींचा सुद्धा तुम्ही सत्कार केला. खऱ्या अर्थाने आमच्याकडून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. लाख लाख आभार मानतो साहेब. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने ज्यांनी या कार्यक्रमाला चार चांद लावले ते म्हणजे मगाशी जे त्यांनी सूत्रसंचालन केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी जो साऊंड लावलाय तो बांकेश्वर साऊंड सर्व्हिस असरोंडी, त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या घेऊ भया. जोडी एक बघलं ना कोकणात ते वाघच वाघ, सोप्या काम नाही आता. आम्ही आपले लहान बुवा आहोत, आमच्या जोडी घेतल्याने येतात मोठा, कारण त्यांना आमच्यासारखे चलत नाही. लहान बुवा ते सांगताना सांगतात का या स्टेजवर गेल्यानंतर हा बाकाही त्यांची एक गोष्ट आवडतं ती म्हणजे ते स्टेजवर गेल्यानंतर कधी पार्सलिटी करत नाही. त्यांचं एक वाक्य काय, जे काय असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड, पण ते ठराविक बुवांसाठी आहे, आमच्यासाठी नाही. स्ट्रेट फॉरवर्ड, जे काय असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड, पण ह्याच धोरण जर आता मी अंमलात आणलंय ना तर पुढच्या टायमात ते मागा जोडी घेऊचे त्या फक्त त्यांच्या बाबतीत ठीक आहे, जा काय असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड, पण बुवा समोरच्या बुवाला सुद्धा, कारण हा स्टेज इथे आपण प्रत्येकाला सांगत असतो काय आहे, पण आज सत्याची किंमत नाही. एखादा माणूस पोट तिडकीने किती सत्य जरी मांडत असेल ना, सत्य प्रामाणिकपणे किती जरी मांडत असेल तरी ते समोरच्या माणसाला वाईट वाटतं. पण एखाद्या व्यक्तीच्या मागे जाऊन जर तो त्याच्यासाठी 100 शिव्या देत असेल, त्याच्या मागे त्याला 100 शिव्या देत असेल, पण तो तोंडावर जर गोड करत असेल ना तर तो त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. आणि सध्या तीच परिस्थिती आहे. त्यांचं उदाहरण देऊन म्हणून सांगत नाही, पण कलियुगाची परिस्थिती आहे मंडळी. इथे चांगल्या किंमत नाही, पण हे स्टेज आहे बुवा, डबलबारी म्हटल्यानंतर हे रणांगण आहे. एखादा समोरचा बुवा जर तुमच्याबद्दल काहीतरी बोलला तर ते खिलाडी वृत्तीने तुम्हाला पण घेता आलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त पावसाळे तुम्ही अनुभवलास. त्यामुळे हळूहळू बघूया, भजनाच्या माध्यमातून सुरुवात करूया. हे एवढं पॉइंट बस झालं, त्यांना ओपन करू. ओपन म्हणजे भजनाच्या माध्यमातून. नमितो गातो आज तुला सर्वदा
Oh
हरि जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा। श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा। चल सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल, चल सखे चल पंढरीला, हे ध्यान जरा ठेव, हे ध्यान जरा ठेव, तिथे भाव तिथे देव, चल पूजूया विठ्ठल रघुमाईला, चल सखे पंढरीला, विठ्ठल चल सखे पंढरीला, विठ्ठल चल सखे पंढरीला, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो उदो अंबाबाईचा, करूया उदो उदो अंबाबाईचा, माईचा वाहिदरा शहरी कोल्हापूर, माईचा वाहिदरा शहरी कोल्हापूर, येऊया लाभ दर्शनाचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो उदो अंबाबाईचा, करूया उदो उदो अंबाबाईचा। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा, जय श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम। हम कथा सुनाते राम सकल गुण, क्या बात है, हम सदा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, जय श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम। जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर के भारतवर्षे, एक नगरी है विख्यात अयोध्या नाम, ये जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की, ये जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा, जय श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के जलाली मैं मनाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो पाल ना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, राम झूलेंगे तो पाल ना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन
जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे भागा खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे श्री राम जानकी श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में जानकी बैठे हैं मेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में देख लो मेरे दिल की नगीने में देख लो मेरे दिल की नगीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में राम रसिया हूँ मैं राम सुमरन करूँ राम रसिया हूँ मैं राम सुमरन करूँ सिया राम का सदा ही मैं चिंतन करूँ सच्चानंद है सच्चानंद है सच्चानंद है इस जीने में सच्चानंद है इस जीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम गजल घेण्याचा प्रयत्न करतोय वोल्वो मर्सिडीज गाड़ी वाला XV स्विफ्ट डिझायर गाड़ी वाला BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला पंढरी शेट फडके विगरवाला बिनजोड चकडेवाला हे फडके विगरवाला बिनजोड चकडेवाला पंढरी शेट फडके विगरवाला बिनजोड चकडेवाला निसर्ग संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला निसर्ग 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 संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला दुनियेची भगवती आईचे दर्शनाला दुनियेची भगवती आईचे दर्शनाला गाई तुझा जय घोष चालला मुंडके गावाला गाई तुझा जय घोष चालला मुंडके गावाला गाई तुझा जय घोष चालला मुंडके गावाला निसर्ग संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला दुनियेची भगवती आईचे दर्शनाला दुनियेची भगवती आईचे दर्शनाला गाई तुझा जय घोष चालला मुंडके गावाला गाई तुझा जय
यात्रेला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला निसर्ग संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला निसर्ग संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला भक्तांगणतून येती भगवती आईचे दर्शनाला भक्तांगणतून येती भगवती आईचे दर्शनाला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला मुंगे गावाला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला बारावाड्यांचा सुंदर गाव बारावाड्यांचा सुंदर गाव एकजुटीने नांदती सारे दुःख एकजुटीने नांदती सारे सुख दुःखा सोबती बारावाड्यांचा सुंदर गाव एकजुटीने नांदती एकजुटीने नांदती सारे सुख दुःखा सोबती एकजुटीने नांदती सारे सुख दुःखा सोबती शेती मासेमारी हापूस आंबे बांधकाम व्यवसाय ते करती लोकांचे मेहनती म्हणून आई त्यांच्या पाठीशी लोकांचे मेहनती म्हणून आई त्यांच्या पाठीशी शेती मासेमारी हापूस आंबे बांधकाम व्यवसाय ते करती लोकांचे मेहनती म्हणून आई त्यांच्या पाठीशी लोकांचे मेहनती म्हणून आई त्यांच्या पाठीशी पारंपरिक शिमगा गणेश उत्सव या पाहुण्याला पारंपरिक शिमगा गणेश उत्सव या पाहुण्याला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला चालला मुंगे गावाला संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला निसर्ग संपन्न तालुक्याला देवगड सागरी किनाऱ्याला भक्तांगणतून येती भगवती आईचे दर्शनाला भक्तांगणतून येती भगवती आईचे दर्शनाला गाई तुझा जय घोष चालला हे गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला गाई तुझा जय घोष चालला मुंगे गावाला प्रसिद्ध भजनी बुवा निशान वाढविली गावाची प्रसिद्ध भजनी बुवा निशान वाढविली गावाची बुवा राजेंद्र प्रभुवाणी देवदत्त पुजारे यांनी बुवा राजेंद्र प्रभुवाणी देवदत्त पुजारे यांनी या ठिकाणी सन्माननीय मंगेशजी सावंत यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 100 रुपये आणि त्याचबरोबर सर्वांनी अरुणजी रासम यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. खऱ्या अर्थाने सुमारे 500 वर्षापूर्वी देवीच्या मूर्तीची स्थापना झाली आणि ऋषी मुनींचं वास्तव्य असल्यामुळे या गावाला मुणगे हे नाव देण्यात आलं. त्याचबरोबर 500 वर्षापूर्वी स्थापना झाली ती बाईची देवी आणि त्यानंतर मध्यवर्ती स्थानी आई भगवतीचं मंदिर असल्या कारणाने तिला ग्रामदेवतेचा मान देण्यात आला ते म्हणजे 1810 मध्ये. बरोबर त्यानंतर प्रत्येक कोकणवासियांच्या मनावरती किंबहुना मुंगेवासियांच्या हृदयावरती आणि त्याचबरोबर रासम कुटुंबासारखी अनेक कुटुंब आहेत आज आईच्या कृपा छत्रछायेखाली वावरत आहेत आणि तिचा आशीर्वादच आहे म्हणून काय म्हणतोय बघा. आणि त्याचबरोबर आम्हाला गुरुस्थानी आहेत गुरुतुल्य आहेत अशी राजेंद्र प्रभुबुवा. आमका भजनाचं जेव्हा सा सुद्धा नाव घेत नव्हतो तेव्हा आम्ही त्यांची भजनं ऐकली राजेंद्र प्रभुबुवा. त्याचबरोबर बतावणीचे खऱ्या अर्थाने बादशाह आता ते क्षेत्रापासून थोडेसे वेगळे झालेत आणि त्याचबरोबर सुंदर भजन
समोरच्या बुवाला आपल्या बोलण्यातून नमवण्याची ताकद त्या बुवांमध्ये होती, ते म्हणजे आबा पुजारे. आता त्यांनी व्यवसाय वेगळा निवडलाय, पण अजूनही भजन रसिक त्यांचं नाव विसरलेलं नाही. त्याचबरोबर या मुणगेवासियांचं हे भजनाचं जे योगदान आहे ते खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं आहे. आणि या तरुण युवांमध्ये आता धुराजी कोण सांभाळत आहे ते म्हणजे समीर महाजन. या तिन्ही भजनी बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर स्वर्गीय कदमबुवा, त्यांना आपण गुरुदास म्हणून ओळखतो, चंद्रकांत कदमबुवा, त्यांना पक्वादाची साथ केली ती म्हणजे स्वर्गीय गोविंद घाडी. त्यांचं सुद्धा स्मरण करणं आज खऱ्या अर्थाने गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. म्हणून काय म्हणतोय बघा, प्रसिद्ध भजनी बुवा निशान वाढविली गावाची, देवदत्त पुजारे आणि बुवा राजेंद्र प्रभुवाणी, देवदत्त पुजारे आणि गुरुदास बुवांना पक्वद साथ स्वर्गीय घाडी यांची, स्वर्गीय घाडी यांची, गोविंद घाडी यांची, स्वर्गीय घाडी यांची, गोविंद घाडी यांची. योगदान मोठं भजनी परंपरा जपण्याला, यांचं योगदान मोठं भजनी परंपरा जपण्याला. काय तुझं जय घोष निसर्ग संपन्न तालुक्याला, देवगड सागरी किनाऱ्याला, निसर्ग संपन्न तालुक्याला, देवगड सागरी किनाऱ्याला, निसर्ग संपन्न तालुक्याला, देवगड सागरी किनाऱ्याला, निसर्ग संपन्न. त्यांचं दोष नाही. हल्लीच मसुऱ्यात बारी झाली ना, विनोद चव्हाण बुवा आणि लोके बुवा, ती चव्हाण बुवांची पोरच बघले नाही, ते आता चेष्टावले. निसर्ग संपन्न तालुक्याला, देवगड सागरी किनाऱ्याला, निसर्ग संपन्न तालुक्याला, देवगड सागरी किनाऱ्याला, निसर्ग संपन्न तालुक्याला, देवगड सागरी किनाऱ्याला. भक्त आनंदोनी येती भगवती आईचे दर्शनाला, भक्त आनंदोनी येती भगवती आईचे दर्शनाला. गाई तुझा जय घोष मुणगे गावाला, धन्यवाद मंडळी. लाख लाख आभार मानतोय.